तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की पौष्टिक लिंबाचं लोणचं ग्रेव्ही टाईप कसं करायचं ते मी सांगणार आहे मिक्सरमधून काढून. आणि झटपट हे लोणचं होणार आहे. याला मुरायची वगैरे आपल्याला वाट वगैरे पाहावी लागणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. आपली मुलं तर लिंबाचं लोणचं खातातच, पण हे जर ग्रेव्ही केलं तर त्यांना खूपच आवडेल. त्यासाठी मी रेसिपी सांगणार आहे. येथे मी लिंबू बाजारातून विकत आणलेले आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो, की जेणेकरून आपलं लोणचं टिकणार आहे वर्षभर. आणि आपल्या कॉटनच्या कपडाने ते धुतलेलं जे लिंबू आहे ते पूर्णपणे पुसून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्याच्यावरचं सगळं काही पाणी व्यवस्थितरित्या पुसलं गेलं पाहिजे. तर बघू शकता, असे डाग वगैरे नसलेले लिंबू बघा तुम्ही. डाग वगैरे असलेले खराब होतात आणि डाग नसलेलेच लिंबू घ्यायचे आहेत लोणच्यासाठी. डाग असलेले घ्यायचे नाहीत. तर आपलं लिंबाचं लोणचं चांगले जर लिंबू घेतले तरच वर्षभर टिकणार आहे. स्टेप बाय स्टेप बघा. आणि हे आपल्या केसांसाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी, पचनासाठी हे लोणचं फार आवश्यकता आहे मैत्रिणींनो. आपण हे लोणचं जरा जरी खायला घेतलं जेवताना तर आपलं पचनसुद्धा होणार आहे. तर बघू शकता, ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये किंवा कुठेही कार्यक्रमामध्ये जेवायला गेलो तर लिंबाची फोड आपल्या ताटामध्ये असतेच. का तर शेवटी आपण लिंबू पाणी प्यावं आणि आपलं पचन व्यवस्थित व्हावं यासाठी. तर हे लिंबू आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. आपल्या स्किनसाठी सुद्धा फायदेशीर आहे. जर तुम्हाला वांग आलं असेल किंवा डोळ्याच्या खाली काळपटपणा आला असेल किंवा फोड आले असतील तर या लिंबाचं लोणचं जरी खाल्लं ना तर ते सुद्धा चेहऱ्याचे जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते निघून जातील. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला सर्व लिंबू जे आहे ते फोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामधील जे बिया वगैरे आहेत ते पूर्णपणे मैत्रिणींनो काढायचे आहेत. बिया एक सुद्धा ठेवू नका, पूर्णपणे काढून घ्या. थोडासा वेळ लागेल पण आपल्याला सगळ्या काही बिया काढून घ्यायच्या आहेत, तरच आपलं लोणचं छान चविष्ट होणार आहे. अशा पद्धतीने पूर्णपणे लिंबू आपल्याला एक अर्धा किंवा छोट्याशा फोडी करून घ्यायच्या आहेत. आणि मी तुम्हाला परत काय करायचं आहे तेही सांगणार आहे. पूर्ण लिंबू आपल्याला आपल्याला जेवढं लोणचं करायचं आहे तेवढं लिंबू आणायचे आहेत आणि त्या पद्धतीने धुवून पुसून आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामधील सर्व काही लिंबाचे जे बी आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, हे लोणचं खूप छान आहे, चविष्ट आहे. आणि आपण जर आजारी वगैरे पडलो तर गरम भाकरीने हे लोणचं सुद्धा खूप छान लागतं किंवा वरण भात हे लोणचं सुद्धा खूप छान लागतं. तर मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण भात करतो त्यावेळेस गरम भातामध्ये आपण वरण घ्यायचं आणि वरणासोबत थोडंसं साजूक तूप घालायचं आणि हे लिंबाचं लोणचं घेऊन खायचं. तर आपलं हिमोग्लोबिन खूप वाढणार आहे. हिमोग्लोबिन सुद्धा लिंबाने खूप वाढतं. तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी सगळे काही लिंबू पिळून घेतलेले आहेत. आता जे लिंबू पिळताना जे काही रस सांडलेला आहे तो टाकायचा नाही, तो सुद्धा खूप आवश्यक आहे. तो आपल्याला एका वाटीमध्ये वगैरे भरून ठेवायचा आहे. नंतर तो आपल्याला लोणचं तयार करताना त्या रसामध्ये त्या लिंबाच्या लोणच्यामध्ये तो रस घालून घ्यायचा आहे. आता बघू शकता, मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तेही स्वच्छ धुवून पुसून घ्या. ओलसर वगैरे नसावं, की जेणेकरून आपलं लोणचं टिकावं. त्यासाठी थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे. आपण कट केलेले पूर्णपणे फोडी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. बघू शकता, मी पूर्णपणे फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही लोणचं केलं तर 10 ते 5 मिनिटात तुमचं लोणचं तयार होईल. तर बघू शकता, रस सुद्धा मी वाया घातलेला नाही. लिंबाचा रस भरपूर पडला होता, तो मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला जर थोडंसं म्हणजे ओबडधोबड हवं असेल तर थोडंसं कमी मिक्सरमधून काढा. जर ग्रेव्ही जास्त हवी असेल तर जास्त काढा. आता मी थोडंसं म्हणजे लोणच्याची फोड दिसावी अशा पद्धतीने मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. कारण खाताना आपल्याला कळावं की हे नेमकं काय, त्यासाठी लोणच्याची फोड दिसावी म्हणून मी जास्त बारीक केलेलं नाही. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. तुम्हाला अजून बारीक हवं असेल तर अजून करू शकता. आणि लिंबासहित खायचं आहे, कारण लिंबाची जी साल असते ती साल आपल्या केसांसाठी, डोळ्यांसाठी खूप उपयुक्त असते. तर त्या लिंबाच्या सालीमुळे आपले केस भरपूर वाढणार आहेत, जाड होणार आहेत. त्यामुळे हे लोणचं फायदेशीर होणार आहे. आयुर्वेदिक लोणचं आहे, खूप छान लोणचं आहे, वर्षभर टिकणार आहे. अशा पद्धतीने ओबडधोबड मी मिक्सरमधून हे ग्रेव्ही काढून घेतलेली आहे. आता तुम्हाला ही 1 वाटी ग्रेव्ही आहे. आपल्याला आता साधारणतः 2 ते 3 वाटी आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. तुमच्या आवडीप्रमाणे घ्या.
पण साखर शक्यतो जास्त घातली म्हणजे आपलं लोणचं टिकणार आहे आणि गोड पण लागणार आहे, कारण लिंबूची साल आपण घातलेली आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला ते लोणचं कडू आणि आंबट लागणार आहे, त्यासाठी साखर भरपूर घालावी लागणार आहे। तर बघू शकता आता मी येथे 1 वाटी साखर घातलेली आहे, आता दुसरी वाटी पण घालत आहे, स्टेप बाय स्टेप बघा। आता बघू शकता हे सर्व मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो, आणि पुन्हा काय करायचं ते मी तुम्हाला सांगते। आता एकसारखं हलवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 चमचा तांबडं तिखट घालायचं आहे, मसाल्याचं घालू नका, आणि 1 चमचा आपल्याला काय घालायचं आहे, मीठ घालून घ्यायचं आहे। बघा मीठ मी घालत आहे इथे, मसाल्याचं तिखट घालू नका, तांबडं तिखटच घालायचं आहे। तुमच्या चवीप्रमाणे 1 चमचा 2 चमचा खाऊ तुम्ही घालू शकता। तुमची मुलं जर तिखट खात नसेल तर कमी घाला, त्यांना तिखट आवडत असेल तर जास्त घाला। अशा पद्धतीने बघा 1 वाटी लिंबाच्या ग्रेव्हीमध्ये मी 2 वाटी साखर घातलेली आहे, 1 चमचा तांबडं तिखट, 1 चमचा मीठ, बाकी काहीही घालायचं नाही, हळद वगैरे घालायची नाही। अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला एकसारखं करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। खूप सुंदर आपलं लोणचं लागणार आहे मैत्रिणी, एकदा तुम्ही नक्की करून बघा। मी सगळी काही स्टेप तुम्हाला सांगितलेली आहे। जरी यामध्ये काही शंका असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही कुठल्या गावातून हा व्हिडिओ बघताय तेही मला छोटीशी कमेंट करा, की जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला हे मला कळू शकेल। तर अशा पद्धतीने बघा मी गॅस पेटवलेला आहे, आणि आपल्याला आता हे जवळजवळ अर्धा ते 35 मिनटं आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपला त्या साखरेचा पाक झाला पाहिजे, आणि तरच आपलं लोणचं 6 महिने ते वर्षभर टिकून राहणार आहे मैत्रिणींनो। फ्रीज जरी नसला आणि फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी आपल्या लोणच्याला काहीच होणार नाही। आपल्या मुलांना शाळेची गडबड असते, त्यावेळेस काय होतं, भाजी जरी झाली असेल तर मुलांना काय काय भाज्या आवडत नाहीत, त्यावेळेस तुम्ही त्यांना 1 चपाती आणि लोणचं जरी दिलं तर ते चपातीबरोबर ते लोणच्याबरोबर ती चपाती खाऊ शकतात। बघू शकता आता पूर्ण मिश्रण आपलं पातळ झालेलं आहे। आपल्याला अर्धा तास तर असं हलवत राहायचं आहे, की जेणेकरून त्याचा पाक होऊन व्यवस्थित आपलं लोणचं वर्षभर टिकणार आहे। तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप करू नका, काहीच समजणार नाही, तुम्हाला सुद्धा सहज जमून जाईल। कारण आता लिंबू बाजारात स्वस्त झालेले आहेत, उन्हाळ्यात महाग असतात, आणि ज्यांच्या घरासमोर लिंबाचं झाड आहे त्यांच्यासाठी तर खूप फायदेशीर आहे। लिंबू भरपूर झाडाला येतात, त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की एवढ्या लिंबाचं करायचं तर काय, तर तुम्ही वर्षाचं असं लिंबाचं लोणचं करू शकता मैत्रिणींनो। अशा पद्धतीने बघा एकसारखं हलवायचं आहे, लगेच काढू नका। अर्धा तास तर आपल्याला अर्धा तास ते 40 मिनिटं तर ठेवायचं आहे, की जेणेकरून त्याचा पाक आला पाहिजे, आपलं लिंबाचं लोणचं टिकलं पाहिजे, की जेणेकरून आपण एवढं कष्टाने केलं तर ते वर्षभर तर राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपल्याला ते शिजवायचं आहे। तर बघू शकता आता इथे मी शिजवत आहे, तो बघा थोडासा पाक आलेला आहे, मी तुम्हाला तेही दाखवते। बघा प्लेटमध्ये मी काढलेला आहे पाक, अशा पद्धतीने आपल्याला प्लेटमध्ये पाक दिसतोय बघा, आणि हे गोळी हलली नाही पाहिजे, तर बघा घट्ट होत आहे, म्हणजे याचा अर्थ आपला पाक आलेला आहे। हे जर खाली जर सांडत आलं मिश्रण तर पाक नाही आला म्हणायचं। बघा एक तारी म्हणजे तार दिसायला पाहिजे, मी हातानेही दाखवते, तार अशी दिसली की आपला पाक व्यवस्थित झाला आणि आपलं लोणचं रेडी झालं। तर बघू शकता थोडं थोडं तार दिसत आहे हाताकडे बघा माझ्या, अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार होत आहे। तर बघू शकता एकसारखं हलवायचं आहे मैत्रिणींनो, खूप सुंदर आपलं लोणचं होणार आहे। अशा पद्धतीने वर्षभर तुम्ही हे लोणचं करून ठेवू शकता। तर बघा आता मी पुन्हा प्लेटमध्ये घेतलेलं आहे थोडं मिश्रण, हाताने पुन्हा दाखवते, तर बघा पुन्हा आपली तार थोडी थोडी दिसत आहे, अजून थोडीसं आपल्याला कमी वाटतोय पाक, अजून थोडा वेळ शिजवायचं आहे। बघू शकता आता मी तुम्हाला दुसऱ्यांदा दाखवते, हाताकडे बघायचं, की जेणेकरून तार धरली तरच आपला पाक तयार झाला असं समजायचं, अन्यथा कच्चा पाक आहे। आपण जसं लाडूला करतो त्या पद्धतीनेच करायचं आहे।
तर आता आपला पाक जवळपास होत आलेला आहे, म्हणजे 90-95% झालेला आहे. एक 2-3 मिनटं ठेवून मी आता हे उतरून घेणार आहे. तर स्टेप बाय स्टेप बघून अशा पद्धतीने लोणचं केलं तर 100% तुम्हाला जमणार आहे. ज्या ताईंनी ही रेसिपी कधीच केलेली नाही त्या ताईंना सुद्धा जमणार आहे मैत्रिणींनो. खूप सोपी ही रेसिपी आहे, काहीच यामध्ये अवघड नाही. मी सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजावून सांगितलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लिंबाचं लोणचं ग्रेव्ही टाईप करू शकता. तर बघा आता गार व्हायला ठेवायचं आहे. गार झाल्यानंतर ह्याचा कलर पूर्णपणे थोडासा चेंज होणार आहे, तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि गार जसं जसं होईल तसं आपलं लोणचं थोडंसं घट्ट होत राहणार आहे. हे पातळ असल्यामुळे, गरम असल्यामुळे पातळ होत आहे. तर बघा गार झाल्यावर कसा कलर चेंज झालेला आहे आणि आपलं लोणचं सुद्धा थोडंसं घट्ट झालेलं आहे, म्हणजे एकजीव झालेला आहे. तर बघू शकता किती सुंदर आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेअरसुद्धा करा. ज्या मैत्रिणींना हे लोणचं आवडतं ते सुद्धा बनवतील. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे एका भरणीमध्ये भरून ठेवा.